ताई, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, ते आता आपल्या बरोबर नसणार आहेत अगं. अगं असं काय करतेयस? गंमत करता येते तुझी. बोलले ना मी तुला. सुजय 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 अरे उठ ना. हे बघ खूप वेळ झालाय आणि लग्न तोंडावर आलंय. अशी गंमत करू नकोस. उठ उठ बरं. सुजय. ताई ताई तू शांत हो ना गं. अगं शांत हो काय बोलतीयस? गंमत करतोय तो तुझी. आई आई तू सांग ना. हिला ना वेंधळीच आहे. कळतच नाही गंमत कोण करते आणि कोण नाही करत आहे ते. हिला वाटतंय सगळं खरं खरंच होतंय. आणि ज्योती अगं लग्न तोंडावर आलंय. दादा हे सगळी जबाबदारी सोडून असं काही करेल का? मग ताई सुजय आई तुम्ही तरी सांगा ना. मी तर म्हणते चांगलंच ओरडा द्यायला. अहो ही वेळ आहे का चेष्टा करायची? तू दादाला घाबरतोयस म्हणून असं वागतोयस का? तुला असं वाटतंय का की तुमच्या मैत्रीत फूट पडेल? अरे वेडा आहेस का तू? अरे आपलं लग्न ठरलंय. साखरपुडा झालाय आपला. हे बघ दादाला घाबरू नकोस तू. दादा काही चिडणार नाही. एक मिनिट थांब. दादा अरे तो तुला घाबरतोय ना म्हणून असं करतोय. तू एकदा त्याच्याशी बोललास ना तर कदाचित तो ऐकेल. प्लीज तू बोल ना त्याच्याशी. आणि ज्योती तूच मला म्हणालेलीस ना की तू दादाला समजावलंयस आणि दादाला लग्नाला घेऊन काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तू सांग ना सुजयला. सुजय अरे तू ऐकतच ताई भानावर ये. अगं भानावर आहे काय भानावर आहे? अगं मी कधीपासून सांगतेय लग्नाची किती तयारी करायची, आपल्याला किती कामं बाकी आहेत. तो बघ ना कसा झोपलाय. त्याला कधीपासून बोलतेय ऐकतच नाहीये तो. ताई